कृष्णात्वदीय पद पंकज पंजराते अद्यैव मे विशतु मानस राजहंस प्राण प्रयाण समये कपवात पित्ते कंठावरोदन विदु स्मरणं कुतस्तु कंठावरोदन विदु स्मरणं कुतस्तु। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय, दत्तात्रेय भगवान की जय, श्री चक्रपाणी भगवान की जय, श्री गोविंद प्रभु भगवान की जय, सर्वज्ञ श्री चक्रधर भगवान की जय। दंडवत। श्रीमद लीळा चरित्र निरूपित श्री कृष्ण चरित्र काल आपण पाहिलं। श्री कृष्ण भगवंताच्या लीळा आपण श्रवण करतो आहोत आणि काल आपण काही लीळा बघितल्या। त्या लीळांमध्ये दोन लीळा आपण पूर्ण केलेल्या आहेत आणि तीन नुसती आधीच सांगितली। नंदादिका अग्रहो निवृत्ती अशा प्रकारे हा भगवंताचा पिता, पालन पोषण करणारा पिता। या मुलाची लीळा जी आहे ती अज्ञात लीळामध्ये समाविष्ट केलेली आहे आणि म्हणून त्या ठिकाणी ही लीळा आलेली आहे। बाईसा भगवंताला स्नानावरून काही प्रश्न विचारतात आणि त्याच्यावर ही घडलेली लीळा। थोडी बारशी म्हणून तायंबा पहाटाची स्नाना गेले। स्नान बारशीला केल्या जातं उपवास सोडताना। आता बारशी म्हणजे काय? एकादशीच्या नंतर येते त्याला बारशी। काय भाकड आहे? एकादशी म्हणजे काय मग? माहित पाहिजे ना आपल्याला। 11वा दिवस अमावस्येपासून किंवा पौर्णिमेपासून येणारा 11वा दिवस त्या मराठी तारखा आहेत। काय आहे ते? फार मोठा धार्मिक दिवस आहे बा, असं काही डोक्यात घेऊन एकादशी आपल्यात नसते अन्य लोक करतात असं काही डोक्यात घेऊन ते नाही। एकादशी शब्दाचा अर्थ असा की 11वा दिवस। इंग्रजी तारखा 30, 31 आणि फरवरी महिन्यामध्ये 28। तशा मराठी तारखा ज्या आहेत त्या 15 दिवसाची बहुतेक तुम्हाला सांगितलेलं। तशी 11व्या दिवशी येणारी तिथी त्या तिथीला एकादशी असं म्हणतात आणि बारस म्हणजे द्वादशी 12वी तिथी। आता एकादशीच्या दिवशी काय असते? लोकांना उपवास असतो आणि मग तो उपवास कधी सोडला जातो? बारशीच्या दिवशी। आता हे संदर्भ अनेक ठिकाणी आलेले आहेत। बारशीच्या दिवशी पारण केल्याचा उल्लेखही या चरित्रात 1-2 ठिकाणी आला आणि एकादशी कशी धरल्या जाते याचंही वर्णन चक्रधर भगवंत करतात। कोणीतरी विचारतं की वा एकादशी धरतात लोक, तर यानं काय होते किंवा कशी धरल्या जाते? तर स्वामी चक्रधर महाराज सांगतात एकादशीच्या दिवशी
पाणी प्यायचं आहे फक्त. काय काय प्यायचं आहे? एकादशीचा जो साधक राहील, जो कोणी करतो ते भक्त, त्यांनी फक्त जलग्रहण करायचं आहे. आपण एकादशीच्या दिवशी काय खाताना पाहतात लोक? परात भर साबुदाणा, टोपलंभर चीज, खारे शेंगदाणे, चहा, कॉफी, रताळ, नाही अजून कशाच्या भाकरी? राजगिरीच्या कच्च्या केळीच्या भाकरी करतात का तुमच्याकडे? ते नांदेड जिल्ह्यात ते वेगळंच पाहिजे. दसम्याकक्ष मी म्हणलं हे उपासाला चालतं का? म्हणले मग त्याच्यामध्ये फक्त पाणी टाकायचं नाही. म्हणजे मग गव्हात पाणी नाही टाकलं ते उपासाला चालतं नाही. त्यांचा नियम आहे. प्रत्येक भागातले आपले आपले वेगवेगळे नियम. गव्हाच्या पिठामध्ये दूध टाकतात आणि त्याच्या दसम्यात धावून आणतात. आम्हाला उपवास स्वामी म्हणतात असा नसतो उपवास. उपवास कसं करतात? पाण्यावरती. त्यातही पुन्हा एक निर्जली एकादशी आहे. काय? निर्जला एकादशी. तर त्या एकादशीला पाणी पित नाही. आता त्याला काय पुण्य होणार आहे काय? तर तो एकादशी संपल्यानंतर बारशीचा दिवशी ब्राह्मणा क्षेणू देवळी तया ते अन्नदान करीती, का बालका भोजन घालिती, का सवासनी देऊ घालिती, तया ते गोमटे होय. ते पुण्य त्यांना लागतं. कशाचं पुण्य? जेव घातले. एकादशीच काय होईल त्याचा काही एवढा उल्लेख केला नाही. केला तरी ते म्हटले त्यांनी जर किडे मेले पोटातले तर त्यांनी नरकच होणार. येऊन जा म्हणून आम्ही महानुभाव सदा खात राहतो. व्यवसाय झाली पाहिजे. सकाळी खायचो, दुपारी खायचो, संध्याकाळी खायचो. चहा नाश्ता मधामध्ये कोणी बाबा चिप्स घ्या म्हणतो येऊ द्या. आमच्या पोटात किडे गेले नाही पाहिजे. विनोदाचा भाग वेगळा. परंतु त्रस ज्याला म्हणतो आपण, किंवा पोटामध्ये जे जंतू असतात त्यांना अन्नद्रव्य लागतं आणि ते त्यांना मिळालं नाही तर त्यांची हत्या होते. असं एक बोलल्या जात. म्हणजे वाक प्रचार आहे म्हणला चालेल, पण असं काही नाही. जेवण कमी झालं की शरीरातल्या जे जंतू आहेत त्यांना भोजन पाहिजे, ते आपल्या देहातली चरबी खातात. काय खातात? चरबी. पण एकादशीच्या नंतर केलेली बारसी आणि त्या दिवशी केलेलं जे कुठले कर्म त्याचं फळ लागतं असं स्वामी म्हणतात. अशा पद्धतीचं निरूपण बीडला स्वामींनी केलेलं आहे. इथे बारसी थोडी राहिलेली आहे. थोडी म्हणजे दिवस भोगवण्याच्या आतमध्ये ती बारशी काय म्हणणार संपणार आहे. म्हणून दायंबा पुण्यात हे देवाचे भक्त हे काय करत होते? स्नान करत होते. हे बारशीचं स्नान करायला गेलेले आहेत पहाटेच आणि टिकून आले. पहाटाची म्हणजे पहाटेच. पहाटाची म्हणजे पहाटेच स्नानाला गेले होते. तैसेची गोसाव्यापाशी आले, देवाच्या जवळ आले. टिकून आल्यानंतर दंडवते घातली श्री चरणा लागले. आता दोन्ही प्रकार वेगळे आहेत. दंडवत घालणे आणि श्रीचरणा लागणे. आलं का लक्षात? दंडवत घालणे म्हणजे साष्टांग आणि श्रीचरणा लागणे म्हणजे
श्री चरणावरती भगवंताच्या मस्तक ठेवणे दोन्ही वेगळे आहेत. आल्या आल्या दंडवत घालणे आणि मग श्री चरणावरती मस्तक ठेवणे, म्हणून दंडवते राखले श्री चरणा लागले आणि गोसाव्या पुढा उभे राहिले, देवाच्या पुढे उभे राहिले. सर्वज्ञ म्हणतले हे काही गा भोज्या, पहाटविले आयसेमा. पहाटविले म्हणजे सकाळी सकाळी केस वगैरे बोले दिसतात, काय भानगडे. ते म्हणतात जीजी बारसी थोडीची, आजची बारशी थोडी होती आणि मग तेरस लागते, त्याच्यामुळे लवकरात लवकर मी स्नान करून आलो आहे. स्नान कधी झालं पाहिजे म्हणजे बारशालाच, पारण फेटलं पाहिजे. बार्शीमध्ये तुम्ही ती कथा ऐकली असेल अंब ऋषीची, ऐकली नाही? अंब ऋषी म्हणून आहे. या अंब ऋषींनी दुर्वासा ऋषीला निमंत्रण दिलेलं आहे जेवायचं. एकादशीच्या दिवशी जाऊन आला आणि त्यांनी काय केलं, दुर्वासा ऋषीला निमंत्रण दिलं की उद्या भोजनाला माझ्याकडे या. ठीक आहे. आता दुपार उलटत आली, बारशी दुपारपर्यंत आहे, 12-12:30च्या दरम्यान पर्यंत. अंब ऋषी स्नान वगैरे करून तयार आहेत, स्वयंपाक तयार आहे आणि ऋषी दुर्वासाला वेळ होतोय. यांना यायला वेळ लागला तर माझं पारणं मला फेडता येणार नाही, पारणं बारशीलाच फेडावं लागतं, म्हणून त्यानं तुळशीचे पान तोडले, दोन तोंडात टाकले. मी अंब ऋषी आता ऐकलीये पण कदाचित आठवत नसेल. आणि ते पानं चावले. मग आता पानं चावले म्हणजे जेवण केलं का? नाही. दुर्वास ऋषी आले, त्यांनी याच चावणार तोंड पाहिलं आणि तो म्हटला, अरे मला भोजनाचं आमंत्रण दिलंस आणि खुशाल माझ्या अगोदर तू जेवून बसलास. जाय म्हणे, एवढा डखाळला का तू? 10 जन्म घ्यावे लागतील म्हणे तुला खाण्यासाठी. घे. हा म्हणे केवढी कटकट झाली. मी तुळशीचे पानं खाल्ले. मग तो क्षमा मागतो. अहो म्हणे तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण मी भोजन केलं नाही. पारण सोडण्यासाठी मी तुळशीचे पानं तोंडात टाकले आणि तुम्ही मला श्राप दिला. बरं, आता ऋषीचा श्राप म्हणजे असा काही वाया थोडं जाणार आहे. आता काय करावं ते म्हणजे आता माझ्या तोंडातून तरी निघून गेलो, काही इलाज नाही. मग त्यानं विष्णूचा धावा केला. तो विष्णूचा भक्त होता अंब ऋषी. मग विष्णूनं त्याच्यासाठी 10 अवतार घेतले असं सांगतात. हिंदी मधला दोहा आहे. दो जलचर दो बंचर दो विप्र दो राजे, बुद्धावर कलंकी अवतार भये अंब ऋषी के काजे. दो जलचर कच्छ आणि मच्छ अवतार विष्णूचे, कच्छ अवतार आणि मच्छ अवतार. दो बंचर वराह आणि नृसिंह वनात राहणारे. दो बंचर, दो जलचर दो बंचर, दो विप्र वामन आणि परशुराम. दो राजे, दोन राजे राम आणि बलराम. दो राजे. बुद्ध आणि कलंकी. अवतार भये अंब ऋषी के काजे. हे अवतार अंब ऋषीसाठी विष्णूंनी घेतलेले आहेत.
अशी ती कथा सांगितली. म्हणजे पारणं कधी सोडावं लागतं? बारशामध्ये पारणं झालं पाहिजे. तर तो म्हणतो जी बारशी थोडी आहे, म्हणून मी सकाळीच गेला स्नानाला, स्नान करून आलो. त्यावेळेला पारण्या उशीर होईल म्हणून जी तेधली ऐसी मुसळ बुडी, स्नान करून आलो म्हणजे तिथं रेंगाळत बसलो का नाही, पाण्यामध्ये उडी मारली, बाहेर आलो. मुसळबुडी म्हणजे असं मुसळात कधी टाकलं पाण्यात, सळकरी खाली जातो टाकल्याच्या वेगाने, आणि तसंच सळकन बाहेर येतो. अशी मुसळबुडी दिली आणि बाहेर. यावरी बाईशी पुशिले बाबा मुसळबुडी म्हणजे काय? बाईसाने विचारलं देवाला, जी मुसळबुडी म्हणतात हे, तर मुसळबुडी कशाला म्हणतात? मग स्वामी त्याच्यावर सांगतात, बाई संन्यासिया कर्म नाही. जो संन्यासी आहे त्याला कर्म नाही. कोणते कर्म? षटकर्म. यजन, याजन, अध्ययन, अध्यापन, दान, प्रतिग्रहण. याचं काही गरज नाही त्याला. यजन म्हणजे पूजा करणे, याजन म्हणजे करायला लावणे, अध्ययन स्वतः करणे, कारण त्याचं झालेलं आहे. अध्यापन म्हणजे दुसऱ्याला शिकवणे, तो त्याच्या पलीकडे गेला आहे. दान देणे किंवा दान स्वीकारणे, त्याला षटकर्म म्हणतात. तर असे कर्म करण्याची त्याला गरज नाही. कुणाला? संन्यासियाला. म्हणून संन्यासी हा कर्म नाही स्वामी म्हणतात, त्याला कर्माची गरज नाही. कर्म कुणाला आहे? ग्रस्ताश्रमी माणसाला हे कर्म करावे लागतात. मग संन्यासी माणूस काय करतो? लोकसंग्रहात मुसळबुडी दिजे या पद्धतीचे कर्म तो करतो, असे स्वामी म्हणतात. संन्यास या कर्म नाही, काळात विन स्नान. स्नान त्याला नाही. कधी स्नान घातल्या जाते याला? संन्यासाला काळा एकदाच उठणं लावा, आमका लावा, टमच्या लावा, हिम लावा, मिरवणूक काढ. त्याला काय सांग, त्याला काय असं स्वामी चक्रधर महाराजांनी सांगितलं ना, कसं स्नान केलं पाहिजे म्हणजे साधकांनी. मळ घाणी फेडी जेन जळ घाणी लावी. ती घाणच आहे मळ म्हणजे, आणि जळ म्हणजे घाणच आहे त्याच्या दृष्टिकोनातून. ती फेडायची, हे लावायचे, दुसरं काय नाही. अशा अर्थाने स्नान आहे. स्नान त्याला पवित्र करतं असा अर्थ अजिबात नाही. जैसे मुसळ पाण्यात तू घालीजे आणि सळकरी जाये, म्हणजे असं खाली पुसतं पाण्यामध्ये, आणि सळकरी वरी निघेल आणि पुन्हा ते बाहेर येतं. जैसे तैसे कोरडे. ओले कोरडे कुठं ओलं होतं, कुठे कोरडे, काही न लगत ते मुसळबुडी बोली जेवाय, त्याला मुसळबुडी म्हणा. एदवा उदका पवित्रता नाही. काय म्हणतात? भोजी आला निरूपण केलं तर काय म्हणतात? एरवी किंवा एदवा उदका पवित्रता नाही की गा भोजिया, त्याला पवित्रता नाही. पाण्यामध्ये बुडाल्यानंतर माणूस पवित्र होतो असं जर म्हटलं असतं तर मासोळी कुठं राहते? हो, मग ती तर महापवित्र झाली असती का? लोक गंगेमध्ये आंघोळ करतात कशासाठी? पाप धुवून गेलं पाहिजे. पाप धुतल्या जाते का? कुठं लागते पाप? अंगाला लागत असते का? पाप हृदयाला भिडत असत. मग नाका तोंडात पाणी जाऊ द्या, मग पाप जात.
ठीक आहे. ते इथपर्यंत गेलं पाहिजे ना ते पाणी समोर सुटलं तेव्हा धुवून निघून पाहिजे. तसं निघत नाही ते. हे विनोदाचा भाग सोडा, परंतु पाप धुतल्या जात नाही. पापाला काय करावं लागतं? फेडावंच लागतं. कारण पाप म्हणजे परिपूर्ण कर्म, परिपक्व कर्म, वाईट कर्म. आणि ते कर्म तुम्ही केले भोगल्या बिन न फिटे. भोगल्या वाचून फिटत नाही, त्याला भोगावंच लागतं. ते कुठल्या तरी चित्रपटातलं गाणं खूप प्रसिद्ध झालं होतं मागे. राम तेरी गंगा मैली हो गई, पापीन की पाप धुते. गंगाच खराब करून टाकली लोकांनी. बघा बरं, आपल्या इथं तापी कळले निर्मळ आहे का? तापीच लोक स्नान करतात, बरं बसलंय ते पटार सगळं सोडून दिलं. माणसाचं बलपुत्र त्याच्यामध्ये सोडलेलं आहे. आणि त्याला काय तो माता, भारतीय संस्कृती मोठी गमतीदार आहे. काय म्हणतात लोक त्याला? माता. नदी म्हणजे माता. विदेशात त्याला माता नाही म्हणत कोणी, पण घाणी करत नाही. परदेशामध्ये अनेक प्रकारच्या ज्या नद्या आहेत त्या नद्यामध्ये कोणी अशी घाण करत नाही, स्नान करत नाही, मलमूत्र विसर्जन करत नाही, कचरा तिथे टाकत नाही, नारळाचे कप्पे तिथे टाकत नाही. पांचाळेश्वरला जेव्हा मी जातो दर्शनाला, माझ्यासोबत असणाऱ्या लोकांना सांगत असतो, नारळाचे कप्पे, ते शेंड्या, ते सगळे भरून घ्या पिशवीमध्ये. तुम्ही इकून नेलेले रॅपर, चिप्सचे पाकिट, देवाला नेलेला नैवेद्य, पहा त्या वस्तू, दह्याची पुडी, ते तिथे विसर्जन करू नका. त्याचा निसार तिथे करू नका. ते तुम्ही आणा तुमच्या शेतात टाका, काही करू नका. किंवा जिथे मोठी कचरा कुंडी असेल त्या कचऱ्यामध्ये टाका. त्याची व्यवस्था ती नगरपालिका, नगर परिषद करेल, पण तिथे घाण करू. आणि ज्या ठिकाणी चक्रधर भगवंत प्रत्यक्षात अवधूताच्या पाठीवरी आरोहण करून दर्शनाला जातात, का म्हटले हे पवित्र आहे. गंगेचा हा परिसर कसा आहे? पवित्र आहे. याच्यावर विचार. म्हणजे आपण जे करतो त्या ठिकाणी चांगलं करायला जातो. काय कर्म काय करतो? चांगलं करायला जातो. आपल्या दृष्टिकोनातून ते चांगलं असतं, परंतु प्रत्यक्षात त्याचं फळ काय मिळणार आहे हे आपल्याला काय माहिती. उदाहरणार्थ, एखादा माणूस त्याच्या पायाला विजा झाली, पाय सुजलेले, उठणं होत नाही, कंबर दुखते त्याची, त्याला बसणं होत नाही, म्हणून तुम्ही त्याच्या पायाला तेल लावलं, त्याचे पाय चोळून दिले आणि तुम्ही निघून गेला. तेलामुळं त्याच्या पायाला मुंग्या लागल्या आणि मुंग्याने त्याचे पाय खाल्ले. तुम्हाला पुण्य लागणार की पाप लागणार? अवघड आहे. म्हणून कर्म तुमच्या हातामध्ये आहे, फळ तुमच्या हातामध्ये नाही. लक्षात. आणि दोन प्रकारे कर्म होत असतं. क्रिया उभय रूपा असं म्हटलंय चक्रधर भगवंतांनी. कोणती क्रिया केली ना, तिचं फळ काय निघते? उभय रूपा. फळ दोन प्रकारे तुम्हाला मिळतं. कोमट फळही मिळतं आणि कोमट फळही मिळतं. साधूला भोजन घातल्यानंतर, भिक्षुकाला भोजन घातल्यानंतर, वासनिकाला भोजन घातल्यानंतर पुण्य लागेल, पुण्यरूप फळ मिळालं. स्वयंपाक करताना आगळी पाण्याचा वापर झाला, लाकडामध्ये किडा मुंगी मरण पावले, हवेतले सफरजंतू मरण पावले, पाक निष्पत्ती करताना, सामान आणायला तुम्ही गेलात, आणताना, जाताना, येताना पायाखाली जीवजंतू मरण पावले, ते हिंसाही आपल्या पदरी आहे. तुम्ही म्हणसाल की मी फक्त जेवू घातल्याचं कोणतंच घेतो,
आणि स्वयंपाक करताना किंवा इतर क्रिया करताना लागलेली हिंसा मी घेणार नाही. तर असं जमत नाही. तुम्ही कर्म केलेलं आहे, ठीक आहे, त्याचं फळ कमी मिळेल, हे फळ जास्त मिळेल, पण मिळणार हे पक्क आहे. आलं का लक्षात? म्हणून कमीत कमी ओक्त जोडण्याचा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त गोमत जोडण्याचा प्रयत्न. डोळस कर्म झालं पाहिजे. असं कर्म कसं झालं पाहिजे? डोळस. कर्माला डोळे असले पाहिजे. आपल्या कर्माला डोळे नाही, आंधळ कर्म लोक करतात म्हणून आपण करतो, तोंड करते म्हणून हम करते, अंधारा जरा भेर पडते, असं काम चालू आहे. एक जण मला भेटला, मला म्हणला ते खाटू श्याम भगवान गोपाल कृष्णाने पूजा केली म्हणजे त्याची. मी म्हणलं तुला कोणी सांगितलं, कोण्या ग्रंथात आहे? आता भक्ती वेळ लागेल लोकांना ते खाटू श्याम खाटू श्याम. काय पद्धत आहे? अरे त्या मारले त्याला युद्धाच्या अगोदर. बलबली काय तो बबरा, त्याचं नाव चरित्रामध्ये आलेलं आहे. त्यानं देवाला प्रार्थना केली, देवा माझा प्राण जाऊ देऊ नका, मला हे युद्ध तरी बघू द्या कमीत कमी, नाही तर मग मी वीर पुरुष आहे आणि मी जन्माला येऊन जर समजा असाच मेलो तर काय उपयोग आहे? मी शूरवीर आहे तर मला बघू तरी द्या कमीत कमी. मग देवाने त्याला सांगितलं की मी याचं मुंडकं त्या झाडावर ठेवा, तिथून तो पाहिजे. आणि ते मुंडकं त्या झाडावर ठेवलं. 18 दिवस इकडे युद्ध चाललं आणि तू तिथून पाहत होता. चरित्रामध्ये सुद्धा उल्लेख आहे. जिकडच्या बाजूला त्याला म्हणायचं, तिकडची बाजू सरशी व्हायची आणि दुसरी बाजू कमकुवत व्हायची. असं करायचं. शूरवीर होता, योद्धा होता, पण त्याची भगवंतानी पूजा केलेली नाही. दत्तात्रय प्रभूंनी रेणुकेची स्थापना केली आणि नवसात ते पाव म्हटलं. मग काय आपण लोकांनी दत्तात्रय प्रभूंना सोडून काय रेणुकेची पूजा करायची का? हे आपल्याला कळत नाही. तर असं भलतं आपण दुसऱ्याचं पाहून करतो. दुसरे लोक असं करतात, आपण मी तसं. दुसरे लोक अंक करतात, आपण मी केलंच नाही, असं चाललेलं आहे. तर स्वामी चक्रधर महाराज म्हणतात, कुणाला? दायंबाला, एधवा उदका पवित्रता नाही की गा भोजिया. उदक अंगावर घेतलं किंवा उदकामध्ये शिरला माणूस तर ते पवित्र नाही. कशातून? तर त्याला प्रमाण दिलेले मिळायचं श्रीकृष्ण भगवंताचे. यावरी वरुण लोका नंदू गेला, हे गोष्ट सांगितली. ही गोष्ट सांगितली. सर्वज्ञ मिळतले नंदू बारसीचा दिशी यमुनेशी स्नाना गेला. इथे बारशी आहे. का बारशीच्या दिवशी स्नानाला गेले? कोण? नंद, भगवंताचा पिता, यशोदेचा पती. बारशी थोडी मनोनी सूर्योदय नव्हता, स्नान करू निघाला. सूर्योदय झालेला नाही, बारशी थोडी आहे. सूर्योदयाच्या अगोदरच हा स्नान करायला यमुनेमध्ये घुसला. तेथ वरुणाचा दूत राखत होता. वरुण देवता जी आहे यांचा दूत जो आहे तो तिथे राखण करत होता. त्या ठिकाणी त्या जलाचं रक्षण करत होता. मात्र यानं उडी मारली पाण्यामध्ये. काय? त्या अगोदर वरुण देवता स्नान करायला तिथे येत असेल कदाचित, आणि वरुण देवता येण्याच्या अगोदर तू आला, हे म्हणजे उदक गोष्ट करून चालला, याला शिक्षा म्हणून त्याला पकडलं आणि वरुण देवतेच्या ठायाला घेऊन गेले. कोण? दूत.
कुणाला गेलेले आहे? नंदराजा. नंदू बुडाला ऐसे झाले. आणि इथे गोकुळामध्ये काय वार्ता सुटली की नंद बुडाला, नंदराजा बुडाला, डोहामध्ये बुडून गेला. त्यावेळी श्रीकृष्ण चक्रवर्ती पहुडले असतील. श्रीकृष्ण चक्रवर्ती पहुडलेले आहे, झोपलेले आहे. आता यशोदा माता ही देवाजवळ आली. यशोदा आली, बा श्रीकृष्णानंदो बुडाला. बा श्रीकृष्णा, तुझा पिता बुडालेला आहे, त्याला काढायचं बघ म्हटलं तर काय बघ तू. ऐसे ऐकिजता ये, असं ऐकतातच झोपीमध्ये भगवंत पहुडलेले, कानावरती शब्द पडला आणि भगवंत ताड दिशी उठले. तैसेची श्रीकृष्ण चक्रवर्ती यमुने अंतू विजय केले. आणि भगवंत सुद्धा यमुनेमध्ये प्रवेशले, उडी टाकली यमुना नदीमध्ये. आता लोकांनी पुन्हा आरडाओरड करायला सुरुवात केली. श्रीकृष्ण बुडाला, श्रीकृष्ण बुडाला असं काय म्हणतात? कारण जसा प्रवेश केला तसे भगवंत काही वर आलेच नाही. म्हणजे नंद गेला, तो म्हातारा होता, ठीक होत. भाई यशोदेला कळलं नाही तर पोराला सांगितलं म्हणे नाहक, आणि ते लेकरू त्यानं उडी मारली आणि तो पण बुडाला. ऐसे झाले त्यावेळी यशोदेशी अवघे जण कोपू लागले. आणि यशोदेवरती रागावू लागले सगळे लोक. तुला काही कळत नाही का? तुला काही अक्कल नाही का? नंद म्हातारा होता, ठीक आहे, तो गेला तर हरकत नाही, पण हे पोरग याला तू पाठवलं, काही बुडाला आता काय करशील? अशा प्रकारे लोक बोलायला लागले. श्रीकृष्ण धाकुटा नंदू म्हातारा. काय म्हणतात? श्रीकृष्ण कसा आहे? धाकटा आहे. आणि नंद म्हातारा आहे, वयस्कर आहे, गेला तर गेला, त्याचं काय म्हातारे म्हणतात काय कारण आहे? बरोबर आहे ना? नाही असं म्हणतात लोक. म्हणून म्हाताऱ्या माणसांनी पटकन आपली बोडी बिस्तारा गुंडाळला पाहिजे, आश्रमात निघून गेलं पाहिजे. नको आपल्याला खार घालायचं का म्हणलं एका दिवशी टाकतील मडक्यात आपल्याला येऊन आहे की नाही? म्हणले नंदू हा धाकटा नाही, हा वृद्ध आहे. आणि श्रीकृष्ण धाकुटा. नंदे खादले जेविले. नंदानं म्हणले खाल्लं पिल्लं जेवले सगळं भोगले, नाही का? श्रीकृष्ण बाळू म्हणजे लहान लेकरू आहे. तेने काही खादले नाही, जेविले नाही. काही खाल्लं पिल्लं नाही, काही नाही. आणि मी पाहिलं नाही, जग बघितलं नाही, आणि तो गेला. हे तू वाईट केलं म्हणले ईश्वरे. ऐशी ती अवघी गवळी दुःख करू लागले. सगळे गवळी लोक दुःख करायला लागले. तैसेची श्रीकृष्ण चक्रवर्ती वरुणाची आठायासी विजय केले. आणि इकडे श्रीकृष्ण भगवंत वरुणाच्या ठिकाणी गेलेले आहेत. वरुण देवता जी आहे तिच्या ठायाला तिथे गेलेले आहेत. वरुण सावमा आला. आणि वरुण जो आहे देवता जी आहे ती सावमे आली, म्हणजे पुढे आली. आता आपल्या इथे कुठे अभ्यागत आले, आपण उठून त्याला समोर जातो की नाही? समोर जाणे म्हणजे सावमे जाणे. तर सावमा आला तो. आणि काय केलं? माचिया वरती आसनदाले. भगवंताला उंच आसनावर, माचा म्हणजे उंच चौरंग होता. तुम्ही काय म्हणता? तखत पोस काय म्हणतो? ओसरी मध्ये असते बा, मोठं जुन होते, लाकडी असते त्याच्यावर खाट लहान, खाट 6 इंचा, हे भरपूर असत लाकडी. उंची साधारण एवढीच असते. पण
बाक बाक अरुंद बर, बाक अरुंद असतं का नाही, त्याला बाकच म्हणतात. मोठं असतं, जवळ जवळ म्हणजे 7-8 फूट असं आणि 7-8 फूट असं चौरस. मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी ते आम्ही पाहिलेलं आहे. चरित्रामध्ये त्याला डोलारा म्हटलेलं आहे. काय म्हटले? डोलारा. हा डोलारा कुठल्या चरित्रामध्ये आलेला आहे? रामदेव दादोस हे म्हणतात, जी जी माझी विद्या मला सांगून द्या. आणि स्वामी त्याला त्याचा विद्यामार्ग सांगतात आणि घोंगडी देतात. आणि काय सांगितलेलं असतं? झाडा तळी विजून कीजे, एकी भिक्षान कीजे. आणि झाडाखाली बसून ही जाडी तुनायची आणि ही विद्यापाठ करायची. मग तो मला वाटते एलम भट्ट का काहीतरी त्यांच्या घरी जातो. तिथे डोलाऱ्यावरी बैसोनी, तिथे डोलारा शब्द आलेला आहे, तिथं तो जाडी तुरतो. आणि मग 4-5 दिवस 8 दिवस काहीतरी थांबतो तिथे आणि देवाच्या भेटीला येतो. मग ती जाडी देवाजवळ देतो. देव बाईसाकडे देऊन टाकतात. बाईसा म्हणते, जी कुठं फाटली होती कळतच नाही, जाडी नेकी तुनली. त्यावर देव म्हणतात, बाई जाडी नेकी तुनिली, परी विद्या न संधेची. विद्या मात्र सांधली गेली नाही. तिथे तर डोलारा शब्द आहे. त्याच्यावर तो बसलेला आहे, मांचियावरी किंवा डोलियावरी, डोलाऱ्यावरी, त्याला तोच म्हणतात. तिथे बसवलेला आहे. केस कळापी श्री चरण झाडिले, आपल्या केसानं देवाचे श्रीचरण झाडले. कशाला झाडले? आता आपल्याकडे केस आहेत का तसे? केस बऱ्याच ठिकाणी, पण माणसाचे नाही, जनावरांचे वापरतो. त्याला ते करतो आपण. पूर्वी राजे महाराजांच्या ठिकाणी ते केस होते, पण मोर्चल परचल आहेत ना, त्याला केस असत. रान गाईचे केस लावतात. हो, छत्र चामर, छत्र आणि ते चामर, आणि त्याला हवा घालतात ते केस. तर तसे ते केस झाडले. त्या केस झाडल्याचा उल्लेख वरुण देवतेने केस झाडले भगवंताचे, आणि श्रीकृष्ण भगवंताचे केस झाडल्याचा उल्लेख शेष नारायण जो आहे, नारायण देवता, तिने झाडल्याचा उल्लेख. कारण त्याकरता त्या काळामध्ये सोपं झाडण्याचं दुसरं साधन नव्हतं. केस मोकळे केले की केसांना झटकले चरण. आणि दुसरा त्याच्यातला प्रकार, ती एक नम्रता. केसानं चरण झाडणे ती एक नम्रता. आज त्याचा वापर होत नाही, पण डोक्यावरच्या पदराने आपण साधूचे पाय पुसतो. थोरा मोठ्यांचे पाय धुतल्यानंतर ते पुसतो. असं केस झाडिले, केशे चरण झाडिले, रत्ना मोतिया मानकाची पूजा केली. रत्न मोती माणिक आदी प्रकारचे हे रत्न आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे. याने देवाची काय केलेली आहे? पूजा केलेली आहे. सोन्याच्या परियेळी ओवाळले. सोन्याचं परियळ, परियळ म्हणजे परात, छोटी परात, त्याच्यामध्ये निरंजनी ठेवून ओवाळलेला आहे देवा. मग हात जोडून पुढे उभा राहिला. हात जोडले आणि देवाच्या समोर तो उभा राहिलेला आहे. मग म्हणते, जी जी आम्ही नाही आणला, हा येणे राखा राखणा इथे आणला. म्हणजे जी जी आम्ही आणलेला नाही,
हा जो राखणाईत आहे तिथे राखण करणारा त्यांनी याला आणलेलं, आम्ही काही त्याला आणलेलं नाही. आता आणि जो जी आपुला नंदू, तुमचा आपुला नंदू म्हणजे तुमचा नंद हा घेऊन जा. कोण म्हणते ती? वरुण देवता भगवंत. तैसेची श्रीकृष्ण चक्रवर्तीनी नंदाचा हात धरून विजय केले. तसंच त्या श्रीकृष्ण चक्रवर्तीनी नंदाचा हात पकडला आणि चालले घेऊन. आता हे नंद राजा जो आहे हे तर पावचळल्यासारखं झालं. एक सकाळी सकाळी आंघोळ करायला गेले आणि त्या राखण करणाऱ्याला पकडून नेलं. बरं नेलं तर नेलं, हात पाय बांधून ठेवले तिथं. आणि कृष्ण भगवंत आल्यानंतर यांचे श्रीचरण झाडले, यांना आसनावर बसवलं, देवाची रत्नानं पूजा केली, रत्नमाणिक मोती यांनी. नंदा काय वाटलं असं पहिल्यांदा, हे लोक पागल तरी, मी एवढा मोठा राजा, मला असं बांधून उभं केलं हात बांधून, आणि माझं पोरगा आलं त्याची पूजा करायला लागली, येडे तर लोक नाही असं वाटलं असेल. पूजा केल्यानंतर आणि हात जोडून ते उभं राहते वरुण देवता, त्याला आश्चर्य वाटलं. हे तर काही बोलायला तयार नाही. कोण? नंद. त्याची बोबडी जोडली, डोळे विस्फारले, पापणीला पापणी लागणं, हे आश्चर्य पाहिलं. त्याला वाटलं माझ्यापेक्षा माझं पण आणि हुशार आहे असं हे लोक म्हणतात. कोण्यात बापाला वाटत नाही आपलं बरोबर हुशार आहे. नंदा तसं वाटलं. हात धरून भगवंतानं वरी आणले. आता वरी आणले. आता नंद एकही शब्द बोलणार ना, याला मौन लागल्यासारखं गप्पच बसले, याची वाचाच बंद झाली ते सगळं पाहिल्यामुळं. आणि मग सगळे काय म्हणतात, याचा नाकी तोंडी पाणी गेले, त्याच्या नाका तोंडात कानात पाणी गेलं म्हणजे, आणि त्याच्यामुळे याच आवाज निघणं पॅक झाला म्हणजे याचा आवाज. हा चाकावर मी घालून मी भवंडावा, कशावर घालायचं याला? चाकावर. माणसाच्या नाका तोंडात पाणी गेल्यानंतर ते कुंभाराचं जसं चाक असते ना, त्याच्यावर असं पालथं टाकतात, आणि जसं ते मातीचा गोळा फिरवतात तसं त्याला असं फिरवतात. मग ते तोंडातून पाणी जे गेलेलं आहे ते बाहेर पडतं पोटातून, आणि मग ते लोक जाग्यावर येतं ताड्याला. म्हणून याला म्हणले असं पालथं घाला चाकावर आणि याला फिरवा, त्याच्या नाकातोंडात पाणी गेलंय आणि त्याच्यामुळे याला काही बोलता येत. तव नंदे म्हणतले काही म्हणत असा, याला वाटलं खरंच आपल्याला टाकते आणि फिरवतो. काय म्हणता रे म्हणे, मला काही कळत नाही असं म्हणाले का? समजते मिळले म्हणून नाही काही झाले, बोलत नाही, मौन धरले, काय म्हणले, कशामुळे असं, काय आश्चर्य पाहिलं किंवा काय झालं होतं तुम्हाला? तेव्हा त्यानं काय म्हटलं, नंदे म्हणतले ना तू एसना देव, म्हणले हा लय मोठा देव आहे. कोण? श्रीकृष्ण भगवान. कशावरून? तर म्हणले वरुण देवतेनं मला पकडून ठेवलं, याची पूजा केली आणि माझ्या हातमधून धरून ठेवलं आणि याची पूजा केलेली आहे. म्हणून याचे जे स्थान ते आम्ही जाणावे, याचं काय ठिकाण आहे, कोण आहे, काय ते आम्ही जाणलं पाहिजे. आम्हाला कल्पना नाही, हा खूप मोठा आहे, आम्ही त्याच्यापुढे खूप लहान, आणि हा निश्चित देव असायला पाहिजे. ऐसे म्हणून आग्रह धरला. काय आग्रह धरला?
हा केसना तेने अशी पूजा केली तरी हाच देव की. हा देव आहे. पण कुठला देव आहे, कोणता अवतार आहे, हा विचार होता. म्हणून याचे स्थान आम्ही जाणावे ऐसे म्हणून आग्रह घेतला. तेवळी श्रीकृष्ण चक्रवर्तीने कवनी एकू स्थान ते अशी दाखविले. देवाने एक दुसरं स्थान दाखवलं. आम्ही इथले आहोत, आम्ही तिथले आहोत. या देवतेचं ठिकाण जे आहे त्या देवतेचं ठिकाण कुठेतरी दाखव. आणि तरी विचारलं असतं तुमचं आणि कोणतं ठिकाण आहे, देवाने आणि दाखवलं असतं. पण तेवढ्यावरती त्यांनी समाधान मानलं आणि ते शांत बस. मागुते दाखवावे ऐसे म्हणते तरी मागुते दाखवी ते होवावे ऐसे म्हणते तरी ते झाले असते. तुम्ही या ठिकाणच्या ते स्थान आम्हाला झालं पाहिजे, ती प्राप्ती आम्हाला झालं पाहिजे असं जर म्हणलं असतं तरी ते सुद्धा झालं असत. परमेश्वरला काही देता येत नाही का? काही देऊ शकतो भगवंत. अशा प्रकारची ती लीळा अज्ञात चरित्रामध्ये आलेली आहे. त्याचा संदर्भ कुठे आहे? अज्ञात चरित्रामध्ये. ही 3ऱ्या क्रमांकाची लीळा. कुब्जिके भेटी, कुब्जेची भेट. आता ही लीळा कुठे घडलेली आहे? मथुरेमध्ये. श्रीकृष्ण चक्रवर्ती मथुरे खेळणे कुब्जिका कंचोळे हरिचंदन कंसाकारणे घेऊन जात होती. तो वाटे भेट झाली. श्रीकृष्ण चक्रवर्तीने म्हणतले कुब्जिके हे कवनाला गेले असती. तिया म्हणतले श्रीकृष्णा हे तुम्हाची लागी. आता ही कुब्जिका जी आहे, कुब्जा का म्हटले तिला? ती कुबडी आहे. कशी आहे? कुबडी. कुबड निघालेला आहे, वाकून गेलेली आहे, 90 अंशाच्या कोणात वाकलेली आहे. शरीराची काय झाली? कमान वाकली. भगवान गोपाल कृष्ण गोकुळातून जेव्हा मथुरेमध्ये येतात तेव्हा कुब्जेची आणि देवाची भेट होते. तर ही कुब्जा भगवंताला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी आहे. आप विश्रांती करो महात्माजी, आप विश्रांती करो. ऐसा ही नहीं, ये चलता है. आपको रात को जाना भी है. कोई बात. तर श्रीकृष्ण भगवंत आणि बलराम दादा दोघे जण गोकुळामध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे. आखून राणं त्यांना आणलेलं आहे. कुठून? गोकुळामधून. आणि गोकुळातल्या गोपिका यांनी भगवंतासाठी रुदन करायला लागल्या. गोपिका रडायला लागल्या. ती देव निघून जातात. नंद बाबा रडतायत, यशोदा माता रडते, सगळे रडतात. आणि भगवंत म्हणतात आकुरा गोपिका अशा ऐकणार नाही, तर तुम्ही लवकरात लवकर रथ झुंपा, घोडे झुंपा त्याला, आणि रथ हाका. एका एका खांबाला गोपिकेनी पकडलेला आहे. गोपिका आग्रह करतात की भगवंता आम्हाला सोडून जाऊ नका. गोपिकांचं भगवंतावरती अत्यंत प्रेम आहे आणि म्हणून त्यांना असं वाटतं भगवंताने नाही गेलं पाहिजे. यशोदा माता रुदन करते, नंदबाबाही रडतात. यशोदा मातेची समजूत भगवंत काढतात. आई, मी तुझं बाळ आहे, तुझ्याच घरी मी थांबावं तुला वाटतंय, ठीक आहे, परंतु माझा जन्म एका ठिकाणी थांबण्यासाठी झालाय का? मला अनेक कामं करायची आहेत. जीवांचा उद्धार करायचा आहे, अनेकांना ज्ञान द्यायचं आहे, अनेकांना प्रेम द्यायचं आहे, अनेकांना वठणीवर आणायचं आहे, गोष्टांचं निर्धारण करायचं आहे. अनेक काम आहेत माझ्याकडे आणि त्यामुळे मला तू जाऊ दे. कदाचित मला हे वय कमी पडते आहे,
आणि काम भरपूर आहे असं मातेला समजून सांगतात. आणि माता म्हणते, बाबा तू इथे गोकुळात आहे तरी सुद्धा मथुरेमधून इतके संकट येतात आणि प्रत्यक्षात आता तू संकटामध्ये चाललेला आहेस. मथुरा म्हणजे संकट. कंसाच्या मुखात गेल्यासारखं जात आहे, राक्षसाच्या तोंडामध्ये तुझा प्रवेश होत आहे, तर आम्हाला दुःख नाही वाटणार करेल. त्यावेळेला भगवंत म्हणतात, आई जी संकट आणि त्या संकटाला मी परतून लावलेलं आहे. आणि तुझं बाळ इतकं काय नासमज आहे, इतकं कमकुवत आहे. कुणी तुझ्या बाळाला असं म्हणावं का, युद्धाचं आमंत्रण दिल्यानंतर कृष्णाने ते नाकारलं, तो युद्धाला गेला नाही. पण कुठं आहे, मित्र आहे कृष्ण असं म्हटलेलं तुला भविष्यामध्ये लोकांनी तुला असं म्हटलेलं, तुला आवडेल का? आवडणार नाही ना, मग मला जावं. आणि मग परत हाकलायला सुरुवात केली अक्रूराने. आणि अक्रूर भगवंताचा रथ घेऊन गोकुळामधून मथुरेमध्ये येतात. गोपिका, गोप, नंदबाबा, यशोदा ही सगळी मंडळी गोकुळामध्ये शोकाकुल झालेली असतात. इकडे मात्र मथुरेमध्ये भगवंताच्या आगमनानं मथुरा नगरी अगदी सुसज्ज झालेली असते. सगळ्या मथुरा नगरीतल्या प्रजाजनांना आनंद झालेला असतो. त्यांनी गुढ्या उभारलेल्या असतात, तोरणी बांधलेली असतात, रांगोळ्या काढलेल्या असतात, सडा समर्जन केलेलं असतं. आणि त्या महामार्गावरून मथुरेच्या भगवंताची स्वारी जात असते. बलराम दादा आणि भगवंत डोक्यावरती सोन्याचा मुकुट, गळ्यामध्ये श्रीचरणापर्यंत वैजयंतीमाला, श्रीकरी, बासरी, श्रीमुंडी, मोरपीस अशी भगवंताची दिव्य दैदिप्यमान श्रीमूर्त रस्त्याने चालताना अत्यंत देखणी, विलोभनीय, सुंदर असे दिसते. आणि ते पाहून मथुरा जन मंत्रमुग्ध झालेले असतात. त्याच्यामध्येच ही पूजिका आलेली असते, ही भगवंताचं दर्शन घेते, पाहते. भगवान भेट झाल्यानंतर तिच्या हातामध्ये काय आहे, कटोर. त्याच्यामध्ये चंदनाचा लेप, गहुला, कचुला, यक्ष कर्दमाची ओटी बनलेली, आणि सुगंधित द्रव्य त्याच्यामध्ये टाकलेले असतात आणि त्याची ओटी बनवलेली. आणि ती दररोज तो कंस त्याच्या सर्वांगाला लावत असतो, कारण त्याच्या सर्वांगाचा काय होतो, दाह होतो. त्याची त्वचा जळण्यासारखी होते आणि म्हणून तो आपल्या सर्वांगाला ते लावत असतो. कारण भगवंताच्या लीळा ऐकू ऐकू त्याचं डोकं उठलं. काय झालं, जी गोष्ट आपल्याला आवडत नाही ती ऐकू ऐकू आपलं काय होतं, डोकं उठलं. खवा बाबा बंद करतात काय माहिती, असं वाटतं. बंद करत म्हणता येत नाही. अंगणामध्ये जांभळी, आता तुम्ही जांभळी दिल्यावर तुमच्या श्रीमुखात काय आम्हाला ब्रह्मांड भगवंताच्या श्रीमुखात दिसलं बघ.
कंटाळवाणी गोष्ट जर असली तर माणसाला जांभळ्या येतात. पोथी चालू बरीच माणसं असेल, मग अशी माणसं कोपऱ्यात बसतात. कोपरा पकडून वैशिष्ट्ये आणि स्वस्थ निद्रा घेईल. झोप जी आहे, झोप त्याला असं म्हणतात की ही झोप जी आहे ती ब्रह्मदेवाकडे गेली आणि ब्रह्मदेवाला विनंती केली, तुम्ही काय माझा कोणीच सन्मान करत नाही, माझा सगळे अपमानच करतात. बरं मी आली समजा एखाद्या मुलाच्या शरीरामध्ये घुसली तर त्या मुलाची माता जर धार्मिक असेल, तो जर देवपूजेला बसला, मुलाची माता मुलाच्या श्रीमुखात भडकवून देते, मला लागते म्हणे. आणि सगळे लोक निंदा करतात म्हणे माझी, हे काय झोप असं कुठं असते, ठीक आहे बरोबर नाही, कोणीच मला चांगलं म्हणत नाही. तर मला असं काहीतरी ठिकाण द्या जिथे लोकांनी वावा केली पाहिजे. ते बोले ठीक आहे. मग झोपीला वरदान दिलं. काय वरदान दिलं? म्हणजे तमाशामध्ये नाटकामध्ये तुला झोप येणार. तेव्हापासून झोप नाटकात शिरत नाही, कधीच नाही. कथा कीर्तनात मात्र आवर्जून एका लाईनीनं कधी काय. त्याचे दोन कारण आहेत. एक तर माणूस एकाग्र झाला म्हणजे झोप येते, आणि एक तर माणूस कंटाळला म्हणजे झोप येते. तस भगवंत पूजिका भगवंताला ते कटोर देते हातामध्ये. काय याच्यामध्ये? त्यावेळेला ती म्हणते, देवा ही चंदनाची उटी आहे, अगर तगर गौला कचुरा वगैरे वगैरे अनेक पदार्थ याच्यामध्ये आहेत. कुणासाठी? मग वरवडी ती म्हणते, जीजी आपल्यासाठी. भगवंत म्हणजे मग घेऊन कुठं चालली? आणि इकडे भगवंत ते घेतात, आपल्या सर्वांगाला लावतात. यक्ष कर्माची ती मोठी ठीक आहे, अनेक सुगंधित द्रव्य ते एकत्रित केलेले आहेत. मग ती भाळ प्रदेशी लावतात, छातीवरी लावतात, दंडावरी लावतात, देतात. ही कंसाला दररोज घेऊन जाते का? तर कंसाचं डोकं दुखत असत भगवंताचे प्रताप ऐकू ऐकून. बरं, कंसाचे दास, कंसाचे सेवक एक तर भगवंताला त्रास देण्यासाठी गेलेले असतात, एक तर ते वापसच येत नाही तिकडे. आणि एखादा वापस आलाच तर तो कृष्ण भगवंताचं गुणगान करतो, आणि कंसाला त्याची चीड. अरे माझा माणूस आणि त्याचे गुणगान करायला, हे काय कटकट आहे? म्हणून ते चिडतात. त्याच्यामुळे त्यांना ती व्याधीच लागलेली आहे, त्याचीचा दाह होण्याची. कोणाला? त्यासाठी ती दररोज देत असते. आता हिचं सगळं ते दिलं, भगवंताने स्वीकारलं. देवा आता हे रिकाम कटोर घेऊन मी कंसाकडे गेल्यावर मला तू जिवंत ठेवील का? थांबा म्हणले,
तो तुम्हाला ओळखणार सुद्धा नाही. काय केलं भगवंतानी? तिच्या पायावरती आपला श्रीचरण ठेविला. देवाने काय केलं? तिच्या पायावरती आपला श्रीचरण ठेवलेला आहे. मग तिची हनुवटी पकडली. काय पकडली? हनुवटी. तर्जनी, त्याला तर्जनी म्हणतात. त्याला काय म्हणतात? अंगुष्ठा. त्याचे नाव आहे. ही करांगुली. ही काय नाव लक्षात ठेवा. ही अनामिका. त्याचं नाव काय? अनामिका. गंध लावताना याचा विशेष उपयोग होत असतो. ही मध्यका. त्याचं नाव काय? मध्यका. ही तर्जनी आणि हा अंगुष्ठा. अंगठा दाखवणे. तर हे पाचही जे बोट आहेत त्याला नाव आहे. इथे कुब्जिकेची हनुवटी भगवंतानं पकडली. अंगुष्ठा आणि तर्जनी. एक असा हलका जसा झटका दिला तशी मानेपासून कमरीपर्यंतचे हाड कडकड कडकड मोडली, बांधली आणि कुब्जिका सरळ झाली. डॉक्टरकडे जावं लागलं का हाडांच्या? तुषार पाटील जायचं काम नाही पडलं. बरं, एवढाच बदल झाला बघा. भगवंताच्या स्पर्शाची किमया एवढाच बदल झाला का? नाही. तिच्या त्वचेमध्येही बदल झाला. चेहऱ्याच्या सुरकुत्या गायब. दात बाहेर निघाले आपोआप. रूट कॅनल करायची गरज नाही. आपला जर एखादा पडला तर दंत चिकित्सकाकडे झटकून रूट कॅनल करून तिथं बसून घ्यावं लागते ते टोप. नाही का? तिचे दात आतून बाहेर निघाले. कमाल आहे. हे असं होतच नाही का? डोळ्याच्या डॉक्टरकडे जायचं काम पडलं नाही. डोळे तेजोमय झाले. त्याच्यावर आलेले मोतिया बिंद, काच बिंद सगळे गेले. पापण्याला असे काही ब्युटी पार्लर मध्ये जाऊन करायचं काम नाही पडलं. भोवया धनुष्याकृती, त्याला काटायचं काम पडलं असं. आयब्रो. कमाल आहे ना? काय भगवंताच्या स्पर्शाची किमया आहे. बाकी काय दिलं नसेल भगवंतानं ते तर सोडून द्या, पण हे शारीरिक केवढा मोठा बदल झाला त्याचा भगवंताच्या स्पर्श. एवढंच नाही, आता माणसामध्ये जर ते तारुण्य परत आलं तर माणसाचा चाल, ढाल, हाव भाव सगळं बदलून जातं. सगळं. तिची चाल बदलली, तिचे हावभाव बदलले, नजर बदलली, देवाच्या समोर गिरक्या काय घालायला लागली, नाचाय काय लागली, नृत्य काय करायला लागले. वेळी झाली. आनंदच झाला तेव्हा. त्या आनंदातिरेकाने तिच्यामध्ये इतका उल्हास तिला आला आणि तिला असं वाटलं देवाने माझ्यात काय होईल. डोळ्यामधून अश्रू धारा वाहू लागल्या आणि सासरू नयनानं भगवंताच्या श्रीचरणावरती मस्तक ठेवलं आणि भगवंताच्या श्रीचरणावरती तिने आपल्या अश्रूंचा अभिषेक केला. देवा माझ्या घरी या.
काय म्हणते ती, माझ्या घरी या. पण मी अशी अगोदर म्हटलेली असते की तरुण होण्याच्या अगोदर मी अशी म्हातारी, माझ्याच्याने जेवढं होईल तेवढे मी सेवा करेन. आणि भगवंताने तिच्यामध्ये असा आमूलाग्र बदल करून टाकला. आणि तिच्यामध्ये रूप किती झालं म्हणले, 16 वर्षीय, म्हणजे 16 वर्ष, 16 वर्ष धोक्यात सुरमई डोक्यात. म्हणजे तारुण्य लागायच्या आतमध्ये भगवंतानं त्या सीमेवर आणून ठेवलं. साहजिकच बदल होणार नाही. कटोर घेऊन जात असेल तर ती काही काठी टेकवत गेली का? आता काठी टेकवत आलती, पण काठी टेकवत थोडीच जाणार आता. कटोर पालत घातलं, असं बोटावर फिरवत फिरवत चालली, नाचत ठुमकत मोरडत, गप नाही जाणार ना. कंसाकडे गेले, लोक तर बघतच राहिले रस्त्याला, कुठली अप्सरा आली बा, अप्सरा आली नाही का. दरबारात जशी गेली, कंसानं बघितलं, कंसाला वाटलं कोण आहे बा. ते कटोर हातात दिलं, कटोऱ्याकडे लक्ष नाही. मग कंस महाराज तिला म्हणतात, तुझी आजी कुठे गेली? आजी पूजा. अहो म्हणले महाराज मीच पूजा. तू पूजा? हा म्हणे मीच पूजा. 3 वेळा विचारतो कंस, तू पूजा? अहो म्हणजे असं काय करता? अहो मीच पूजा. आता तिचा आवाज काही म्हाताराच राहिला असेल का, मी पूजा म्हणते असं म्हणली असेल का ती? आवाजात ते बदल झाला, चेहऱ्यात बदल झाला, नजरेत बदल झाला, आवाजात बदल झाला, चाल ढाल सगळं बदल बसलं. कंसाला ओळखूच नाही. कंस म्हणतो हे कशाने झालं? आणि तिने सांगते भगवंताच्या स्पर्शाची किमया. हा परब्रह्म परमेश्वर भगवान गोपाल कृष्णाच्या स्पर्शाचा परिणाम आहे. भगवंताचा स्पर्श. चक्रधर स्वामींनी याच्याबद्दल वर्णन केलेलं आहे की त्याला संबंध दान असं म्हणतात. भगवंत स्पर्श करतात तर त्याला कोणतं दान म्हटलं? संबंध दान. आणि त्यावेळेस जी लीळा घडली त्या लीळेमुळे ते लीळादान, संबंधदान, लीळादान असे 2 दान घडले. कंस विचारच करत राहिला. ही कुब्जा मुखात दात नव्हतं, तोंडाचं बोळकं झालतं, नीट बोलता येत नव्हतं, नीट चालता येत नव्हतं. ते कृष्णाचा स्पर्श झाला म्हणते आणि ज्यात एवढा बदल झाला. अशा प्रकारे कुब्जिका कुब्जेच्या नंतर भगवंत जात. पण ती कुब्जा जी आहे तिची भेट झाली, कुब्जिका भेटी, अशा प्रकारची लीळा आहे. पुढे उद्धव देवा प्रेमदान, 5व्या क्रमांकाची लीळा. उद्धव देवाला प्रेमदान देतात भगवंत. केव्हा? मग उज्जैनी कंसाला निरोप दिल्यानंतर आता भगवंताच्या मारण्याची तयारी केलेली आहे. काय तयारी केलेली आहे त्यांनी? हत्ती आहे त्याचा, आणि तो हत्ती मस्त आलाय, म्हणजे खाऊन पिऊन तयार. हत्तीला काय खाऊ घालतात ते? काजू, बदाम, किसमिस, खोबरं असं असे तयार आहेत. आणि 2 राक्षस आहेत, मुष्टिक आणि चांगून.
हत्तीला सोडलं भगवंतानं, त्या हत्तीनं आतापर्यंत कित्येक तरी लोकांना पायदळी तुडवून मृत्यूदंडाची शिक्षा दिली होती. ते आलं भगवंताच्या अंगावर चालून, भगवंतानं सोड पकडली, गर 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 फिरवलं, दान दिशे आपटलं, त्यांनी डोळे पांढरे केले. ते म्हणलं हे गुन्हावरच झालं, आजपर्यंत आपल्याला असं कोणी पकडलं नाही. आणि त्यांनी प्राण सुटून दिला. ताण नको म्हणला, जास्त उठून पुन्हा अंगावर धावून जाव तर सोन नुसती पकडली आता हे तोडून टाकल म्हणजे याचा काही भरोसा नाही. ती गतप्राण मुष्टी चालू अंगावरती गेले, त्याचा वध भगवंताने केले. कंस सिंहासनावरून हे सगळं बघतोय. भगवंत सिंहासनाच्या पायऱ्या चढून वर गेले उंच आसनावर, आणि त्या सोन्याच्या सिंहासनावर बसलेल्या कंसाचा हात पकडला आणि त्याला भरभर ओढत खाली मैदानात कुस्तीला सांगितलं. तू कुस्तीला बोलवलं, तुझे 2 पैलवान संपले, आता तू तयार होणार. आणि भगवंत त्याच्या छातीवरती बसून त्याला मुष्टी प्रहार करतात. इथे सुद्धा 2 प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत. एक लीळेचं दान भगवंताने दिलेलं आहे कुणाला, कंसाला, आणि दुसरं संबंधाचं दान, स्पर्श. भगवंताच्या स्पर्शाने त्याला संबंध दान मिळालेलं आहे. संबंध दान झाल्यानंतर, परमेश्वराने संबंध दिल्यानंतर जीवात्म्याला काय होते त्या देहाला, त्याच्या माहिती आहे का तुम्हाला? माहिती. संबंध दान काय होते कुणाला माहिती? हात वर करा, भिक्षुक सोडून. बोला बोला. हा, भोगभूमीमध्ये जन्म होतो. संबंधात भोगभूमी मनुष्य देह होय. परमेश्वराचा स्पर्श झाल्यानंतर भोगभूमीमध्ये त्याला देह मिळतो. भोगभूमीमध्ये का? कारण तिथे पापाची निष्पत्ती नाही. भोगभूमी म्हणजे फक्त भोग भोगण्याची भूमी. पुण्य मिळत नाही, पाप होत नाही, जे आहे ते भोगायचं असते. इथे कर्मभूमी आहे. इथे मागचा भोग भोगताना पुढचा जोडल्या जातो. आलं का लक्षात? म्हणून याला कर्मभूमी म्हटलंय. त्याला भोगभूमी म्हणण्याचं कारण तिथे नुसते भोग भोगल्या जातात. बरी इथल्यापेक्षा 10 पटीने जास्त आयुष्य. किती? 10 पट. इथे जर समजा कलियुगामध्ये परमेश्वराचा ज्यांना ज्यांना स्पर्श झाला त्यांना भोगभूमी मनुष्य देह 1000 वर्षाचं मनुष्य देव. का? कलियुगाचं आयुष्य किती? 100च्या 10 पट. एकदा स्पर्श झाला तर 1000 वर्षाचं मनुष्य देह. त्याच परमेश्वराचा दुसऱ्यांदा स्पर्श झाला तर 10,000 वर्षाचं मनुष्य. परत कर्माची निष्पत्ती तितक्याच. भोग त्याच्या कर्मभूमीत आला 5 दिवसाकरता 10 दिवसाकरता ते कुठे जात? ते त्याच्या कर्म पटलावर आहे. पण हे 1000 आयुष्य जगल्यानंतर त्याला त्याचा भोग. त्यानंतर पण त्याच्या ज्याला चिन्ह म्हणतात, चिन्ह उमटल्या जातात. काय म्हणले ते लेप तर लागले ना. आणि लेपाची जी हे आहे, चिन्ह आहे, हे शेवटपर्यंत असतात. जोपर्यंत जीवात्म्याला मुक्ती मिळत नाही तो म्हणजे ज्याला काय म्हणतात अपरोक्ष ज्ञान, सामान्य ज्ञान हे होत नाही.
विशेष ज्ञान तोपर्यंत त्याचे ते मूळ कर्म निवर्तल्या बिन जीव कृपेची पात्र नव्हे. मळ जात नाही. हे मळ कायमचे असतात, त्यांना जोडलेले आहेत. मग त्या मळावरती ते उमटलेलं आहे सगळं. त्याने जे जे केलं, मग त्यानं बाथरूम मध्ये कर्म केले, लोकांना माहित नाही तरी ते करतात. काही लोक लोकांतामध्ये चांगले असतात, माझ्यासारखे हातगती घेऊन यजमान लोक गेले का माझ्यासारखं. पण देव पाहतात की अरे अरे नाटके देव म्हणतात, अरे लोकांसाठी करतो म्हणजे कर्म लागणारच आहे. जे जे केलं, चांगलं करा वाईट करा कसंही करा, कर्माची निष्पत्ती कर्मभूमीमध्ये आहेच आहे. साधकाला कर्म लागत नाही. कुणाला लागत नाही? साधकाला. कोणता साधक? अस्थिपणीचा अनुसरला पुरुष, आगंतुक कोंडे अनारब्ध सूर्ये अनप्रारब्ध अपेक्षा, असं त्याचा अर्थ. मग त्या ठिकाणी कंसाचा प्राण घेतला. दोन प्रकारच्या लीळादान आणि संबंधदान कंसाला मिळालेलं आहे. कणवेशिवाय होत नाही. हो, कणव आहेच म्हणून. ज्याची कणव नाही त्याला प्रत्यक्षात भगवंत मारत नाहीत ना. जसा काळ येवन, त्याला मारलं नाही भगवंताने प्रत्यक्षात, नाही मारलं. त्याला मुचकुंदाच्या हाते मारले. त्याला लीळादानही घडू दिलं नाही, संबंधदानही नाही. काही अर्जुनाच्या हाताने मारले. असं आहे म्हणजे प्रत्यक्षात भगवंतानं नाही केलं. संबंधदान भगवंताचा स्पर्श झाला तर प्रत्यक्ष. कणव असल्याशिवाय नाही. कणव असतेच. कदाचित कंसाची एवढी कणव आहे की त्यांनी भगवंताचं नाव जितकं घेतलं तितकं एखाद्या भक्ताने घेतलं नसेल. किती मोठी का होत नाही, पण तितक्या वेळेस नाव घेत. मी एक उदाहरण देतो. परीस ऐकलं आहे ना तुम्ही? हा, पाहिलाय असं नाही म्हणणार मी. असं म्हणल्यावर तुम्ही तो कशाला आले असते. घरी पण सांगितलं नसतं. दरवाजा लावून कैची सरटा सांडोस पावा सगळं सोन्याचं करून ठेवलं. ऐकलंय बरीच. एका राजाकडे परीस होता. त्याला 2 मुलं. माता राजा मरण पावल्या. मग सोन्या नाण्याची हिश्य तर होतात की नाही, शेतीवाडी वगैरे सोनं काय वस्तू. आता परीस म्हणजे संपत्ती आहे. मग त्याचेही हिश्य करायचे बा. मग आता काय करायचं तर कुऱ्हाड आणली. काय आणली? कुऱ्हाड. तो परिसाचा तुकडा असा ठेवला आणि त्याच्यावरती कुऱ्हाड मारली. त्याचे काय झाले? परिसाचे 2 तुकडे झाले ना. दगड त्याचे 2 तुकडे झाले. कुऱ्हाड परिसाला आनंदाने भेटायला गेली का? काय करायला गेली? तुकडे करायला गेली. मग आता परिसानं त्या लोखंडाला इजा करायला पाहिजे होती की नाही? त्याने इजा केली.
परिसर काय दिलं, त्याचं सोनं करून काय. तस परमेश्वराचं नाव तुम्ही कोसळी घ्या, काय नाही. राग का होत नाही तुम्ही देवाला आठवायला ना. माझ्या वाटोळ्यावर बसला तू देवा, प्रपंचात माझं वाटोळ करतो, चक्र झालं माझे चांगला चांगल्याला संसार तुला पाण्यात वाटत नाही, असं का होत नाही म्हणलं तरी तुम्ही नामचिंतनच करायला. देव म्हणते मला बरंच नाही वाटत ना, तुझं प्रापंचिक वाटोळ झाल्याशिवाय मला बरं वाटत नाही. असंच वाटत नाही देवाला बरं. आलं का लक्षात? आपण भिकारी झाल्याशिवाय देवाला बरं वाटत नाही. कळलं का तुम्हाला? तुम्ही पण सांग हे काय आहे देवा, अवघड गोष्ट आहे. आपल्या जीवाकडाची व्यक्ती मेल्याशिवाय देवाला बरं वाटत नाही, असंच आहे. प्रपंचामध्ये ज्या व्यक्तीवर आपलं जास्त प्रेम आहे किंवा त्याचं आपल्यावरती प्रेम आहे तो आपल्यापासून दुरावतो आणि त्यामुळे देव असतो. आता कसं झालं म्हणजे याचा अर्थ कळला तुम्हाला? आपण त्याच्या मागे लागलेलो असतो आणि देवाला ते आवडत. देवाला वाटतं माझ्या मागे लागलं पाहिजे, यानं सतत माझं चिंतन केलं पाहिजे. मी बायकोच मागे लागलो, हे नवऱ्याची मागे लागले, हे अरे हे काय आहे, जे सौंदर्य उतरून जाणार आहे नाही का, जशाला तसं राहणार आहे का ते नाही. मी एक विनोदाला गोष्ट सांगत असतो. सुंदर तरुणी आणि सुंदर तरुण दोघांचं लग्न झालं. मग आता यानं कामाला जायचं तर ती म्हणायची का हो तुम्ही कामाला चालले दिवसभर, आता मला एकट्याला करमून का. बरं आता तो जर कामाला गेला नाही ही काय रताळ खाईन घरी बसून, कामाला जावं लागेल ना. मग ती गाणं म्हणते, बैठ मेरे पास तुझे देखती रहूं, तू कुछ कहे ना मैं कुछ कहूं. बरे का बरं किती दिवस म्हणून हे गाणं ती लेकरं बाळ झाले, एक दोन लेकरं बाळ झाले, मग हे सुरू करत, बैठ मेरे पास तुझे देखता रहूं. ते काट बोंबला देतात दूध पाजून द्या, तुमचं काय करते अवघड आहे. काम राहिले, भाकरी राहिले अजून आणि तुमचे काय करते. लेकराचे लग्न झाले ना तो पण तू झाले, तोंडाचं बोळकं झालं, डोळे खोल गेले आणि मग म्हणते का बैठ मेरे पास तुझे देखता रहूं असं म्हणून त्याचं तोंड इकडं तिचं तोंड शिकवलं 36 आकडा. मग तो चेहरा आठवत नाही, काही आठवत नाही. नको म्हणते काय कटकट जाण तू तिकडे मरण तिकडे कर मग तुझे काम ना तू घेतो पाहिजे माझं मला करू दे आयुष्यभर माझ्या जीवाची झोपली म्हणते तू. आणि पहिले बैठ मेरे पास, आता बसून अवघड आहे. तसं राहते का ते नाही राहत. घरोघरी तीच बरी, न सांगून तेच बरी, सगळीकडे तेच.
किती श्रीमंत घर असलं तरी तिथे हेच आहे. किती गरीब घर असलं तरी तिथे तेच आहे. फक्त एकच आहे, तोंडाचा वास सुटला, अंगाला जखमा झाल्या, तोंडातून लाळ, डोळ्यातून आणि मग म्हणावं त्यानं बैठ मेरे पास तुझे ते वास घ्यायला भेटली. त्यावेळेस नाही बसत. पण त्यावेळेस जर तुम्ही देवाला म्हटले बैठ मेरे पास तुझे देखता रहो, त्यावेळेस जरी तुम्ही देवाकडे बघत बसले तरी देव म्हणतो हरकत नाही. त्यावेळेस फक्त आणि फक्त देवच आपल्याकडे बघू शकतो. कारण त्याला कसला विकल्प नाही, त्याला वास येत नाही, त्याला केळस येत नाही. आपल्या तोंडातली लाळ, आपल्या नाकातलं सिंदूर, आपली कपड्यात केलेली संडास, त्याचं काही नव्हतं. काही नाही वाटत म्हणूनच तो भगवंत त्या भांडाळे काळाचे धोत्र धुवून आणतो, आंघोळ करतो, त्याला आंघोळ कोण करतं सगळ्यांना कोणी नाही करू शकत. ते कळलं पाहिजे माणसं, ते समजलं पाहिजे. उद्धव देवाला प्रेमदान देतात त्यावेळेस भगवंत कंसाला मारलं, त्याला विडादान संबंधदान दिलं. खांबाच्या आडून उद्धव देव बघताय, भगवंताची आणि त्यांची नजरानजर झाली आणि प्रेमाचा संचार. आणि उद्धव देव समोर येऊन बसले, देवाच्या चरणावरती मस्तक ठेवलं, देवाला म्हणतात क्षमा मागतात की देवा मी कंसाचा सल्लागार आहे. देव म्हणतात आतापर्यंत तुम्ही कंसाचे सल्लागार होते, दुष्टाचे सल्लागार होते, आता तुम्ही आमचे सल्लागार होते. कोणाचे? भगवंताचे. कमाल आहे. भगवंताला सल्ला द्यायचं काम आहे का? नाही. पण एवढा मोठा मान भगवंत त्यांना देतात. कुणाला? हे काय? प्रेम. हे प्रेम आहे. आणि लक्षात घ्या 16,900 किती 1,08 स्त्रियापासून भगवंतासोबत शेवटी कुणीच नाही. निजधामाला जाण्याच्या प्रसंगी भगवंतासोबत कोण आहे माहिती? उद्धव देव. का? प्रेम. प्रेम शेवटपर्यंत साथ निभावत असतो भगवंताचं. भगवंताचं त्यासाठी जोडलं मी. बाकीचे प्रेम स्वार्थ आहे, त्याला स्वार्थ. ऍडजस्टमेंट आहे. बाकीच्या प्रेमात काय? ऍडजस्टमेंट आहे. तुमच्याकडून काहीतरी भेटते म्हणून पती प्रेम करतो, पतीकडून काहीतरी भेटते म्हणून पत्नी प्रेम करतो. स्वार्थ. आणि ते उघड आहे, ते काही झाकून नाही आहे का? सरळ सरळ आहे. याज्ञवल्क ऋषीमध्ये, ऋषींच्या याज्ञवल्क स्मृती म्हणून आहे, त्याच्यात काही वर्णन आहे. आता तो श्लोक मला आठवत नाही, पण त्याचा भावार्थ नाही. याज्ञवल्क ऋषी त्याच्या काळामध्ये प्रकांड पंडित होता. असं सांगितलं जातं की भारतवर्षामध्ये त्याच्या काळात त्याच्या इतका ज्ञानी कोणी नव्हतं, एवढा हुशार. पण तो याज्ञवल्क
वृद्धापकाळामध्ये अपार संपत्ती त्याच्याकडे जोडल्या गेली. लोकांनी दान दिलं त्याला, राजे महाराजांनी. तर या याज्ञवल्क्यांनी त्याचे 2 हिस्से केले. त्याला 2 पत्न्या, एक गार्गेयी बहुतेक आणि दुसरी मैत्री. आणि त्या दोघींना सांगितलं की तुमचे दोघांचे वाटे तुम्ही घेऊन टाका आणि मला आता तुम्ही मुक्त करा. त्यातली जी मैत्री असते ती म्हणते मला एक शंका आली, त्याचं उत्तर द्या. आणि काय शंका आहे? ती म्हणते तुम्ही 2 हिस्से केले आमच्यासाठी, ठीक आहे, तुम्ही काय करणार? तुमच्यासाठी काही ठेवलं नाही. तुमचा काय विचार आहे? परंतु माझा विचार तुम्ही कशाला विचारता? नाही असं नाही, तुम्ही काय करणार ते सांगा. तर त्याने सांगितले की याच्या पलीकडे जगामध्ये जे काही आहे ते शोधण्याच्या मार्गावर मी आहे. मग ती मैत्री म्हणते याचा अर्थ याच्यामध्ये तथ्य नाही, हे जे जमा केलेलं आहे हे कुछ कामाचं आहे, हा कचरा आहे, ही सिद्ध होत. मग या कचऱ्याचे हिस्से कोण आम्हाला कशात देतात? हा कचरा आम्हाला नको आहे. तुम्ही ज्याचा शोध करताय ते आम्हाला सांगा, ते पाहिजे. मग तो तिचा हात पकडतो, तिला खाली बसतो आणि मग त्यावेळेस तो जे सांगतो ना त्याच जी संगीत आहे त्याचं मराठीकरण मी तुम्हाला सांगतो. त्याचा अर्थ तो म्हणतो जगामध्ये कुठलाच पती आपल्या पत्नीवर प्रेम करत नाही, हे त्याचं पहिलं होतं. पत्नीच्या माध्यमातून स्वतःवर प्रेम करत असतो. माध्यम पत्नी असते. जगातली कुठलीच पत्नी म्हणजे पतीवर प्रेम करत नाही, तर पत्नीच्या माध्यमातून स्वतःवरती प्रेम करत असते. जगातला कुठलाच पिता पुत्रावरती प्रेम करत नाही, तर पुत्राच्या माध्यमातून स्वतःवरती प्रेम करत असते. जगात कुठलाच राजा संपत्तीवरती प्रेम करत नाही, तर संपत्तीच्या माध्यमातून स्वतःवरती प्रेम करतो. जगातला कुठलाच मनुष्य घरावरती प्रेम करत नाही, तर घराच्या माध्यमातून स्वतःवरती प्रेम करतो. असे 8 मुद्दे त्यांनी सांगितले. टार्गेट कोण असते? तो सांगतो की हे त्रिकालाबाधित सत्य आहे. लक्षात ठेवा, टार्गेट फक्त स्वतःकडे असतं माणसाचं. बघा तुम्ही एखादा सकाळी उठल्या उठल्या गाडी धुतो, पुसून बघतो, माणूस बॉडी स्वच्छ करतो, कसा काढून त्याला अजिबात स्वच्छता, त्याला गजाळपणा आवडत नाही, हे ठीक आहे. पण त्याचा अर्थ तेवढी स्वच्छता केल्यानंतर त्याची गाडी 1 वर्ष जास्त टिकते हे त्याच्या डोक्यात आहे. त्याच्यानंतर त्याला गाडीत बसून जायचं आहे. तो गाडीवर प्रेम स्वतःवर करतो, गाडीवर नाही करतो. पैशावर माणूस प्रेम करतो का? नाही. हा पैसा आपत्कालीन परिस्थितीत माझ्याकडे येईल म्हणून तो साठवून ठेवतो त्याच्यावर. दिसतच आपल्याला, खोटं नाहीच आहे. प्रेम जे आहे फक्त एकच व्यक्ती अशी आहे जिचं नाव आई, आणि ती भगवंतानं सांगितलं म्हणून तयाचा एकदेश मातेच्या ठाईवर. आई मुलावर प्रेम करते. हे जे प्रेम आहे म्हटले, हे प्रेम जर तुम्ही समजून घेतलं, परमेश्वराचं प्रेम कसं आहे आपल्याला कळणार नाही.
आईचं प्रेम समजून घ्या, परमेश्वराचं प्रेम समजेल. शेतावर भाताची परीक्षा नाही का? भात शिजला कसा ओळख नावात बरोबर आहे. शिट्टी वाजली की आपण म्हणतो भात शिजला. शेतावर राहिलो नाही का? पहिले पातेलाच होता म्हणून शेतावरून भाताची परीक्षा. मन बरोबर आहे. शीत दाबल्यानंतर त्याच्यातला जो कडक भाग आहे तो संपला. पूर्ण शीत जर समजाय त्याला भात शिजला. तस आई कळली, आईचं प्रेम किती आपल्यावर हे कळलं की परमेश्वराचं प्रेम करोडो पटीनं आहे आईपेक्षा. पण एक तर अंश आहे त्याचा एक देश तो मातीच्या ठाईवरती भगवंताला सांगितलं म्हणून तिथेच प्रेम समजलं की समजलं असं. इतरत्र प्रेम नाही, प्रेमाचा आभास आहे. काय आभास? आभास म्हणजे काय? काही काही शब्द उदाहरणास बेसपडत नाही. आता उन्हाळा आहे आणि तुम्ही कुठं चालले? चांगले काय आणि जाता जाता असे डोंगरावरती तुम्हाला काय दिसते? झाडे. काय दिसते? झाडे. ते काय आहे? झाडे पाण्यासारखे दिसत. काय तो पाण्याचा आभास आहे? पाणी आहे का? नाही, पाण्याचा आभास आहे. तसं प्रपंचामध्ये आपल्याला जे प्रेम दिसतं ते प्रेम आहे का? आभास आहे. पती पत्नीवरती प्रेम करतो, पत्नी पतीवरती प्रेम करते, वडील मुलांवरती प्रेम करतात, मुलं आई वडिलांवरती प्रेम करतात, मित्र मित्रावरती प्रेम करतात. हे जे दिसतं काय आहे? नुसता आभास, खरं नाही. खरं नाही. एका पतीनं पत्नीला एक चापट मारली बाहेरून आला. पत्नी रागावली. घरी आल्या आल्या उन्हाळ्याचे दिवस मुसकाडात मारली, पडली असती, मेली असती चक्कर एवढी. अगं म्हणजे वेळी असत्या तू, थंड आणले तुझ्यासाठी, तुमचं घेऊन आलो म्हटलं. तुझ्यावर प्रेम आहे माझं म्हणून मारलं. ते असंही होय. मला वाटलं राग मारलं काही, मग ते तुमचं वगैरे घेऊन टाकते. घरामध्ये लस्सी ठेवलेली असते तिने, ते लस्सीचा ग्लास आणते, लाकूड आणते, आडवा उभा तिंपा करून मेलो 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 भाव येतो येता आणि मग म्हणजे पाहून लस्सी घ्या. आणि हे काय? माझं तुमच्यावर प्रेम आहे. तुम्हाला असं वाटतं का मी प्रेम करत नाही म्हणून? मीही प्रेम करते. अशी प्रेम आहे जगामध्ये. उद्धव देवाला प्रेमाचा संचार करतात भगवंत. तर ते प्रेम असं आहे की उद्धव देव भगवंताला शेवटपर्यंत सोडत नाही. पण गोपिकांची एक वेळ आलेली आहे. गोपिकांनी भगवंताला एवढं, भगवंतांनी गोपिकांना एवढं प्रेम केलं. 16,100 स्त्रिया, इतकं प्रेम केलं, इतकं प्रेम केलं, स्वतः जगण्याचा अधिकार दिला त्यांना. पण ज्या वेळेला श्रीकृष्ण चक्रवर्ती विजय केले ते वेळी अर्जुन निरसक्त झाला. धनुष्य उचलण्याची ताकद नाही राहिली. काही गोप स्त्रिया म्हणजे भगवंताच्या पत्न्या यांनी भगवंत निज धामाला गेले म्हणून प्राणार्पण केले, मेल्या. पण काही लोभा पोटी राहिल्या. अर्जुन देवानं असा धनुष्य फिरवला, जेवढ्या धनुष्याच्या खाली होत्या तेवढ्या वाचल्या आणि बाकीच्या भिल्लांनी नेल्या. कुणी नेल्या? केवढी बेकार अवस्था आहे.
महादाईचा विचारते, जीजी तरी तयासी काही नरक झाले? कोणाला? त्यांनी आपोआप नाही, त्या गेल्या बाहेर पिल्लांसोबत त्या पिल्लांसोबत. त्यांना काही नरक झाले का? स्वामी म्हणतात, बाई श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या स्त्रिया असतील आणि त्या बेल्लाच्या लेकुऱ्या जन्म देतील, या परते काही नरक असे बाई? ह्याच्यापेक्षा काही नरक आहे का? कशासाठी केलं ते? जगण्याच्या मोहापोटीच. असा त्याला प्रेम म्हणतात का? नाही. हंस बघितले ना तुम्ही? हंसाबद्दल एक शोध फार सुंदर निघालेला. हंस एकदाच लग्न करतो. लग्न म्हणजे काही अंतरपाठ झाल्यासारखं. सावधान, गडबड करा, सावधान, पोट्या जेव्हा बसून घ्या, सावधान, असं काही नाही. एकदा एक जोडीदार निवडला हंसानी, आणि त्यातला एक कुणीही गेला तरी हंस परत संसार थाटत नाही. केवढी कमाल आहे. त्यामुळे ते माझा संसार अनसक्सेस झाला. माझ्या संसारात एकच जोडीदार. माणसाला लाज वाटण्याजोगती गोष्ट मनुष्य प्राणी. मनुष्य प्राणी काय म्हणतो माहितीये? एखाद्याची पत्नी मरण पावली, मरण धर्म काय आपल्या हातात असतो. त्याचं जेवढं आयुष्य तेवढं जगतो माणूस, आणि कोणाला का धरून ठेवता येते? अशा पंडिताच्या गोष्टी करतो माणूस. आपल्याला तर जगाच लागन का? आपल्याला काय त्यांच्या पाठीमागं थोडं जात नाही. हे लेकराबाळाची पाठी. त्याला कसं जगवावं? त्या भाकरी घालत कोण आहे? डबा लावून मेस. पैसे नाही, भाकरी घाल. पण नाही म्हणते, या भाकरी घालायला कोण आहे? बायको करावंच लागल. नाटके. पोरावर प्रेम नाही, जबाबदारी नाही, पाय नाही, काही नाही. याचीच विषय वाचना संपलेली नाही. मग ते पहिले पत्नी सोबत जे प्रेम होतं ते खोटं होतं का खरं होतं? आपणच ठरवतो. त्यांना माहिती. बाबा 7 वाजले. नाही. अरे त्यात शिलान रे भाऊ. मराठी चांगलं झालं. बरं लेट आहे ते. उद्धवा देवा प्रेमदान महादायशी पुशिले जीजी. उद्धव देवा कवने अवसरी प्रेम संचरले. कवने अवसरी म्हणजे कोण्या वेळेला, कोण्या काळी, कधी, कोणत्या वेळेच्या प्रसंगी प्रेमाचा संचार केला. सर्वज्ञ मिळतेले श्रीकृष्ण चक्रवर्तीने कंसवतीला मग बंदीशाळे विजय केले. कंसाचा वध केला, बंदीशाळेत गेले. तव उद्धव देव खांबा आड लपाले होते. खांबाच्या आड लपले होते. तेच श्रीकृष्ण चक्रवर्तीने म्हणलेले हे कवन जी एक कंसाचे प्रधान सल्लागार कंसाचे. तव श्रीकृष्ण चक्रवर्तीने म्हणलेले कंसाचे मंत्री ते तुम्ही. जी मी बुद्धिमंतू सांगे. काय सांगतो मी? बुद्धिमंत्र. बुद्धिमंत्र म्हणजे काय? बुद्धी वाढवेल एखाद्याची, असे मंत्र मी सांगत असतो. श्रीकृष्ण चक्रवर्तीने म्हटले एकले दिस कंसाचे प्रधान, आता एकीचे प्रधान. आता तुम्ही आमचे प्रधान. प्रधान म्हणजे काय? एक बुद्धिमंतू सांगा.
बघा केवढा सन्मान दिलेला आहे उद्धवाला. बुद्धी वाढवण्याचा मंत्र आता आम्हाला समजत जा, म्हणजे सल्लागार. बुद्धिमंत्र म्हणजे काय? सल्लागार. येणे शब्दे प्रेम संचरिले, या शब्दासरशी उद्धव देवाला प्रेमाचा संचार झाला. दंडवत हो.